नमस्कार. तर मी आज आणलेली ही शेवगाच्या पाल्याची भाजी. हा पाला मी एकदम असा कवळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने ते निवडून घेतली आणि इथे मी मसूरची डाळ अर्धा तास भिजवून घेतली आणि तो पाला आता मी इथे गरम पाण्यात मीठ टाकून 15 ते 20 मिनटं भिजवू घातलेला आहे आणि 15-20 मिनिटानंतर मी तो असा चाळणीत काढून घेतलेला आहे. इथे मी कांदा, खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि लसूण घेतलेला आहे. लसूण आणि लाल तिखट मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने किंवा तुम्ही मिरच्या असतील तर मिक्सरमध्ये फिरवू शकतात. ते फोडणी देऊन घेतली आहे. कांदा परतून घेतला आहे. कांदा परतल्यानंतर त्याच्यात मी आता डाळ टाकून घेतलेली आहे. डाळ परतल्यानंतर खोबरं देखील मी त्यात टाकून घेतलेलं आहे आणि जे मी ते लाल तिखट कुटलं होतं ते टाकून घेतलं आहे. धने पावडर टाकून आता भाजी त्यात मी टाकून घेणार आहे. व्यवस्थित परतल्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता मी ते झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घेतली आणि शेंगदाण्याचं कूट मी त्यात घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपली भाजी व्यवस्थित छान शिजलेली आहे.